न्यू पृथ्वीविश लाईव्ह मध्ये आपले स्वागत. पाहूया नांदेड ग्रामीण पोलिसांचे क्रॅकडाऊन. गोदावरीतून अवैध रेती जप्त, 10 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेड 1 जून 2026. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गोदावरी नदीच्या गंगाबेट भागात रात्री विशेष छापेमारी करून मोठ्या प्रमाणात अवैध रेती जप्त केली आहे. या कारवाईत एकूण रुपये 2,15,65,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 10 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलीस सूत्रांनुसार दिनांक 31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता गंगाबेट येथे गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईचे नियोजन आणि मार्गदर्शन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोपनी बाबूराव चव्हाण सहकर्मचारी यांनी इतर व अंमलदारांनी केले. छाप्यात जप्त करण्यात आलेला माल आणि अंदाजे किंमत पुढीलप्रमाणे: टाटा हायवा MH26CH 9400 ब्रास रेतीसह रुपये 45,25,000, भारत बेंझ हायवा MH14 MH 8849 रुपये 45 लाख, लाल व पिवळ्या रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली रुपये 11 लाख, 2 मोठ्या लोखंडी बोट रुपये 30 लाख, 2 फायबर बोट रुपये 20 लाख, पाण्यावर तरंगणारे 52 तराफे आणि त्यातील 104 ब्रास रेती रुपये 31,20,000, एकूण 11 इंजिन रुपये 33 लाख, एकूण मालमत्तेची किंमत रु. 2,15,65,000. तपासात सध्या नावनोंद केलेल्या संशयितांमध्ये बालाजी अशोक सांगळे, बामणीबळी, राम गोवर्धन चव्हाण, राहणार लिंबोटी, तांडा अशोक मोरे, राहणार सोनखेड, अतुल प्रभाकर गच्चे, राहणार जवळा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 5 ते 10 अज्ञात व्यक्तींच्या ओळखीचा तपास चालू आहे. घटना संदर्भातील नोंदणीकृत गुन्हा गुन्हा न 648/2026 कलम 303, 2, 3, 5 भा न्या सह कलम 48, 7, 48, 8 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 9, 15 व पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये FIR नोंद करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी या ऑपरेशनमध्ये सहभागी पोलीस अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील व परिसरातील चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.